नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनोमियल हा चॅप्टर आपण अभ्यासत होतो. यामधील प्रॉब्लेम सेट आहे 3. तो आज आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय दिले, अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन्सचे आपल्याला काय घ्यायचे आहेत, या ठिकाणी आन्सर्स आपल्याला निवडायचे आहेत. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन्सला आपल्याला या ठिकाणी 4 आपल्याला सब आन्सर दिलेले आहेत. हे जे आन्सर्स आहेत अल्टरनेटिव्ह आहेत, यामधून आपल्याला ते चॉईस करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉलिनोमियल. काय आहे फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉलिनोमियल. या दिलेल्या पैकी हे जे आपल्याला आन्सर्स दिलेले आहेत 4 या क्वेश्चन मध्ये, तर यामध्ये कुठला आपल्याला यामध्ये कुठला आपल्याला काय आहे पॉलिनोमियल आहे. या ठिकाणी आपल्याला काय एक्सप्रेशन दिलेले आहेत. या एक्सप्रेशन्स पैकी कुठला पॉलिनोमियल आहे, म्हणजे यापैकी एक पॉलिनोमियल असणार आहे आणि उरलेले 3 हे पॉलिनोमियल नसणार आहे. म्हणजे आपल्याला पॉलिनोमियल का म्हणजे काय हे आपल्याला आधी जर माहित असेल तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. तर पॉलिनोमियल आपण कशाला म्हणतो की एक्सप्रेशन्स मध्ये जे काही व्हेरिएबल्स असणार आहेत त्या व्हेरिएबलचे आपल्याला इंडेक्स जो आहे त्याला आपण पॉवर सुद्धा म्हणतो. पॉवर जो आहे हा काय पाहिजे आपल्याला, या ठिकाणी होल नंबर पाहिजे. जर एक्सप्रेशन्स मधील व्हेरिएबलचा पॉवर हा होल नंबर असेल तर आपण अशा एक्सप्रेशन्सला काय म्हणणार आहोत, पॉलिनोमियल म्हणणार आहोत. पाहू आपण यामध्ये. फर्स्ट आहे ये x अपॉन y. या ठिकाणी आपण जर x अपॉन y या ठिकाणी व्हेरिएबल 2 व्हेरिएबल्स आहेत, या ठिकाणी x पण व्हेरिएबल आहे आणि y पण या ठिकाणी काय आहे व्हेरिएबल आहे. तर x व्हेरिएबल आपण जर मानला तर या ठिकाणी x ची पॉवर या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी पॉवर दिली नाही म्हणजे काय आहे, या ठिकाणी 1 पॉवर आहे, इंडेक्स 1 आहे. या ठिकाणी y ची जी आहे तो आहे -1 आहे. ओके, पण आपल्याला या ठिकाणी x ची पॉवर आपण 1 घेतली, पण y ची पॉवर घेताना आपण 1 घेऊ शकत नाही, कारण या ठिकाणी y हा काय आहे, अपॉन आहे. म्हणजे y चा आपण जर पॉवर घ्यायची असेल 1 अपॉन y रेज टू 1 आहे. काय आहे 1 अपॉन y रेज टू 1. म्हणजेच आपल्याला y जर आपण असं घ्यायचं असेल वरती तर त्याची पॉवर काय होणार आहे, -1 होणार आहे. काय होणार आहे, -1. आणि -1 इज नॉट अ होल नंबर, इट इज अ इंटिजर. हा काय आहे, इंटिजर आहे -1. हा होल नंबर नाही. म्हणजे निश्चित आपल्याला हे जे ऑप्शन आहे हे पॉलिनोमियल होणार नाही. ओके, सेकंड पहा. सेकंड मध्ये पहा, या ठिकाणी x ची पॉवर काय आहे. या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल x 2 जागेवरती दिसत आहे. x ची पॉवर या ठिकाणी काय आहे, √2 आहे आणि या ठिकाणी x ची पॉवर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी x ची पॉवर 1 आहे, हा होल नंबर आहे. पण या ठिकाणी आपल्याला जो x ची पॉवर आहे ही √2 आहे. √2 हा जो नंबर आहे हा नंबर काय येईल, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर येतो. बरोबर, हा रियल नंबर आहे, पण हा मात्र होल नंबर नाही. हा नंबर जो आहे हा होल नंबर नाही. म्हणजे आपल्याला ए ऑप्शन आपला होणार नाही. त्यानंतर बी ऑप्शन आपला या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळणार नाही. बी ऑप्शन सुद्धा या ठिकाणी काय नाही, पॉलिनोमियल नाही. ओके, सी ऑप्शन जर आपण पाहिला तर या ठिकाणी व्हेरिएबल आहे x आणि x ची पॉवर आहे -2. -2 आपल्याला दिसता क्षणी लगेच आपल्याला समजते की ही काय, याची पॉवर आपल्याला होल नंबर ही नाही. ओके, पॉवर होल नंबर नाही. ओके, डी ऑप्शन पहा. डी ऑप्शन मध्ये आपण व्हेरिएबल पाहिला x. या ठिकाणी x व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची पॉवर आहे 2 आणि 2 हे काय आहे, होल नंबर आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला फक्त काय पाहिजे आहे की या ठिकाणचे व्हेरिएबल आपल्याला चेक करायचे आहे, व्हेरिएबलची पॉवर आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहे, इंडेक्स चेक करायचा आहे. तर या ठिकाणी x हा व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर किंवा इंडेक्स काय आहे, 2 आहे आणि ती निश्चित काय आहे, होल नंबर आहे. म्हणजे ऑप्शन डी हा आपला काय आहे, पॉलिनोमियल आहे. हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे ते काय आहे, पॉलिनोमियल आहे. ओके, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण काय या ठिकाणी आपल्याला जर पॉलिनोमियल म्हणजे काय हे जर माहित असेल तर आपण कुठलाही क्वेश्चन, कुठल्याही या प्रकारचे आपल्याला कुठले एक्सप्रेशन जरी दिले तरीही आपण त्यामधून आपला पॉलिनोमियल आपण शोधू शकतो. ओके, सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल. व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल.
या ठिकाणी डिग्री ऑफ द पॉलिनोमियल, डिग्री ऑफ द पॉलिनोमियल म्हणजे काय बघा, आता या ठिकाणी डिग्री ऑफ द पॉलिनोमियल आपल्याला पाहायचं आहे. तर मी या आधीच्या लेक्चर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे डिग्री ऑफ पॉलिनोमियल मीन्स काय, तर यामधील जे काय व्हेरिएबल्स आहेत त्याची मॅक्झिमम पॉवर काय आपल्याला पाहिजे आहे, मॅक्झिमम पॉवर. पण या ठिकाणी आपल्याला या व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही, तर या ठिकाणी आपल्याला काय दिले, √7 दिले. काय दिले, √7. √7 हे जर आपण पॉलिनोमियल आहेत का, ओके पॉलिनोमियल आहे, तर कुठले पॉलिनोमियल आहेत हे, तर हे आहेत कॉन्स्टंट पॉलिनोमियल. काय आहेत, कॉन्स्टंट पॉलिनोमियल. मग कॉन्स्टंट पॉलिनोमियलची डिग्री ही नेहमी काय असते, ओके काय असते, तर 0 असते. काय असते, 0. ओके, कॉन्स्टंट पॉलिनोमियलची डिग्री नेहमी काय असते, 0. मग यामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचं आहे 0 कुठे आहे का. मग या ठिकाणी आपल्याला 0 कुठे आहे, तर आपल्याला ऑप्शन आहे डी. काय आहे, ऑप्शन डी. या ठिकाणी आपल्याला इतर ऑप्शन चेक करायची आवश्यकता पडणार नाही. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सर्व ऑप्शन या ठिकाणी चेक करावे लागेल, पण या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला ऑप्शन काय करायचं आहे या ठिकाणी निवडायचा आहे. डायरेक्ट आपल्याला तो पाहायचा आहे की हाच आहे का त्या ठिकाणी यामध्ये दिलेला आहे का. पण या ठिकाणी √7 हे कॉन्स्टंट पॉलिनोमियल आहे. कॉन्स्टंट पॉलिनोमियलची डिग्री ही काय असते, नेहमी 0 असते. या ठिकाणी आपण 0 शोधणार आहोत. या ठिकाणी आहे डी ऑप्शन 0 आहे, म्हणजे आपला ऑप्शन झाला डी. ओके, थर्ड क्वेश्चन पाहू. यामध्ये थर्ड आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ द झिरो पॉलिनोमियल. ओके, व्हॉट इज द डिग्री ऑफ द झिरो पॉलिनोमियल. आता या ठिकाणी आपल्याला 0 हा आपण कॉन्स्टंट म्हणू शकत नाही, कारण 0 जर आपण त्यामध्ये घेतला तर तो काय आहे, 0च होणार आहे. आपल्याला तो कॉन्स्टंट आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. पण 0 आपल्याला या 0 ची डिग्री ही कॉन्स्टंट पॉलिनोमियल असेल तर त्याची डिग्री निश्चित 0 असते. पण 0 हा जर आपण पॉलिनोमियल जर घेतला तर याची डिग्री मात्र आपण शोधू शकत नाही, ती अनडेफिनाइट असते. काय असते, अनडेफिनाइट. लक्षात ठेवायचं की 0 पॉलिनोमियल जो असेल त्याची डिग्री काय आहे, अनडेफिनाइट. आणि कॉन्स्टंट पॉलिनोमियलची डिग्री काय असते, 0. ओके, हे दोन आपल्याला वाक्य, हे दोन आपल्याला सेंटेन्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला 0 पॉलिनोमियलची डिग्री काय असते, अनडेफिनाइट असते आपल्याला. पण या ठिकाणचा ऑप्शन आहे सी, अनडेफिनाइट. ओके, सी हा ऑप्शन आपल्या या ठिकाणी होऊन गेला. ओके, आता त्यानंतर फोर्थ नंबर क्वेश्चन बघा. व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल. व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनोमियल. डिग्री आपल्याला माहिती आहे, डिग्री म्हणजे काय आहे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल. ओके, इन दिस पॉलिनोमियल. या दिलेल्या पॉलिनोमियल मध्ये व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स. मग या ठिकाणी व्हेरिएबल x यूज केलेला आहे, दोन ठिकाणी आहे. ओके, या ठिकाणी याचा इंडेक्स 2 आहे, याचा इंडेक्स 3 आहे. तर या ठिकाणी ग्रेटर इंडेक्स कुठला, तर या ठिकाणचा 3 हा इंडेक्स काय आहे, ग्रेटर आहे या पॉलिनोमियल मध्ये दिलेला. याची डिग्री काय होणार आहे, 3. ओके, मग डिग्री 3 आहे, तर या ठिकाणी ऑप्शन आपण सर्व चेक केले तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे की त्या तो काय आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी डिग्री किती आहे, मिळते आपल्याला 3 मिळते. ओके, आपल्याला लगेच समजून जाईल, इतर ऑप्शन आपल्याला बघायची आवश्यकता पडणार नाही या ठिकाणी. फिफ्थ नंबर, व्हॉट इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ x³ - 1. आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा आहे. काय लिहायचा आहे, कोएफिशिएंट फॉर्म. तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, पॉलिनोमियल दिला आहे x³ - 1. ओके, हा पॉलिनोमियल आहे, याचा आपल्याला काय करायचं, कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा. पण त्याआधी आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्म बदलायचा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय की आपण दिलेली पॉलिनोमियल मध्ये दिले व्हेरिएबलचे इंडेक्सचे आपण काय करतो, उतरत्या क्रमाने लिहितो. या ठिकाणी उतरता क्रम आहेच ऑलरेडी. ओके, उतरता क्रम 3, त्यानंतर आपल्याला काय आला 0. या ठिकाणी 3 आपल्याला 1 आधी असता या ठिकाणी, तर आपण काय केलं असतं, त्यामध्ये चेंज करून घेतला असतं. पण या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म नंतर आपण काय करतो, तर इंडेक्स फॉर्म करतो. काय करतो, इंडेक्स फॉर्म. तर या ठिकाणी इंडेक्स फॉर्म आहे का, मग या ठिकाणी ग्रेटर इंडेक्स आपण घेतलेला आहे पहिला, तर तो आहे 3. मग यानंतर 2 आहे का, 1 आहे का, 0 अशा प्रकारात आहे का, तर नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, इंडेक्स फॉर्म मध्ये करून घ्यायचं. इंडेक्स फॉर्म मध्ये करताना आपण x³ यानंतर क्यूब नंतर सेकंड आपल्याला इंडेक्स पाहिजे, तर तो नाही. म्हणून आपण काय घेतो, 0x² घेतो. काय घेतो, 0x². ओके, स्क्वेअरचं झालं, यानंतर 1 ची नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, प्लस 0x घ्यावे लागते. काय घ्यावं लागतं, 0x. हा झाला 1, 3, 2, 1. आणि यानंतर आपल्याला 0 डिग्री असतं, 0 इंडेक्स आपल्याला काय घ्यायचं आहे, तर यानंतर -1. यानंतर आपले काय येणार आहे, -1.
या ठिकाणी हा काय झाला पूर्ण इंडेक्स फॉर्म झालेला आहे आणि इंडेक्स फॉर्म नंतर आपण काय करणार आहोत कोएफिशिएंट फॉर्म ओके मग कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी फर्स्ट आपल्याला जे काय टर्म आहे त्याचं कोएफिशिएंट काय आहे या ठिकाणी 1 ओके कोमा त्यानंतर काय आहे 0 कोमा त्यानंतर 0 आणि शेवटी काय आहे -1 ओके आपण या ठिकाणी सर्व कोएफिशिएंट लिहून घेतलेत आणि हा ऑप्शन आपल्याला यामध्ये काय करायचं या ऑप्शन मध्ये चेक करायचा आहे फर्स्ट ए नाही सेकंड बी नाही थर्ड सी ओके 1 0 0 -1 ओके ऑप्शन सी आहे ऑप्शन डी जर चेक केला तर यामध्ये नाही तो ओके मग आपल्याला ऑप्शन जो आपल्याला शोधायचा तो ऑप्शन काय आहे या ठिकाणी सी हा आहे ओके अशा प्रकारचे आपण काही क्वेश्चन घेतले यानंतर आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊ लगेच यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे when x is equal to -1 what is the value of the polynomial 2x cube plus 2x ओके या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू दिली आहे x is equal to -1 जर असेल तर आपल्याला या पॉलिनोमियल ची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे आपल्याला पॉलिनोमियल पहा या ठिकाणी पॉलिनोमियल काय दिलेला आहे तर आहे 2x cube plus 2x हे पॉलिनोमियल आहे आणि when x is equal to -1 पण या ठिकाणी आपल्याला या पॉलिनोमियलची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे जेव्हा x ची व्हॅल्यू काय असेल -1 म्हणजे या ठिकाणी आपण जे पॉलिनोमियल पाहतो या ठिकाणी व्हेरिएबल x आहे x ची व्हॅल्यू आपल्याला -1 जर आपण या ठिकाणी ठेवली तर या पॉलिनोमियलची किंमत काय हे आपल्याला विचारलं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी x च्या जागेवर आपल्याला काय करावं लागेल तर x ची किंमत काय आहे या ठिकाणी -1 ती आपल्याला पुट करायला लागेल मग या ठिकाणी आपण पुट जर केली तर काय मिळते पहा 2 इंटू या ठिकाणी x च्या जागेवर आपण काय ठेवणार -1 क्यूब प्लस 2 इंटू x ची व्हॅल्यू -1 ओके काय व्हॅल्यू मिळते पहा 2 इंटू -1 चा क्यूब आपण करणार आहोत -1 चा क्यूब हा आपल्याला काय मिळणार आहे -1 मिळणार आहे ओके प्लस या ठिकाणी 2 ने आपल्याला -1 ला मल्टिप्लाय करायचे म्हणजे 2 1 जा 2 पण या ठिकाणी काय मिळतील आपल्याला -2 कारण 2 ने आपण -1 ला मल्टिप्लाय केलं आपल्याला काय मिळतील -2 या ठिकाणी सॉल्व करून घेऊ पहा या ठिकाणी 2 इंटू -1 3 इंटू -1 -2 या ठिकाणी प्लस या ठिकाणचे प्लस मायनस या ठिकाणी पहा प्लस मायनस आपल्याला या ठिकाणी लगेच करून घेता येतील प्लस मायनस -2 म्हणजे या ठिकाणी -2 आणि -2 या ठिकाणी आपल्याला काय मिळतील -4 काय मिळतील -4 पण या ठिकाणी आपल्याला याची या पॉलिनोमियलची व्हॅल्यू आपण x is equal to -1 असताना आपण या ठिकाणी फाइंड जर केली तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळते या ठिकाणी -4 मिळते -4 हा ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी पहा a ऑप्शन 4 आहे b ऑप्शन 2 c ऑप्शन -2 आणि d ऑप्शन आहे -4 म्हणजे आपल्याला या ठिकाणचा ऑप्शन आहे d -4 ओके अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे सगळ्यांना समजलं असेल आपण यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन घेऊ या ठिकाणी पहा नेक्स्ट आहे if x minus 1 is a factor of the polynomial या जे पॉलिनोमियल आहे 3x² + mx हे जे पॉलिनोमियल आहे या पॉलिनोमियलचा हा x - 1 हा फॅक्टर आहे ओके तर आपल्याला काय सांगितलं देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m म्हणजे या ठिकाणी फॅक्टर असणं म्हणजे काय की आपल्याला जी व्हॅल्यू दिली ती जर त्याची फॅक्टर असेल x - 1 हा जर फॅक्टर असेल तर या पॉलिनोमियलची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 0 मिळते काय मिळते 0 म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर आपल्याला काय मिळालं पाहिजे 0 जेव्हा रिमाइंडर 0 मिळेल त्याच वेळेस आपण काय म्हणू हा x - 1 हा त्याचा काय आहे फॅक्टर आहे म्हणजे या पॉलिनोमियलची व्हॅल्यू x - 1 असताना 0 आहे असा याचा अर्थ झाला मग या ठिकाणी m जे दिले त्याची व्हॅल्यू काय ओके म्हणजे आपण या ठिकाणी पहा x - 1 हा काय आहे फॅक्टर म्हणजे आपण या ठिकाणी पुट काय करणार आहोत x = 1 या ठिकाणी x - 1 = 0 जर आपण घेतला x - 1 = 0 म्हणजे आपल्याला x काय तर x काय मिळणार आहे x +1 या ठिकाणी -1 काय होतील या ठिकाणी +1 होतील म्हणजे या ठिकाणी आपण x = 1 हे काय करणार आहोत या ठिकाणी पुट करणार आहोत मग हे जे पॉलिनोमियल आहे या पॉलिनोमियलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली पाहिजे 0 मग या ठिकाणी पहा 3x² + mx
हे आपलं पॉलिनोमियल आहे। या ठिकाणी जर पुट आपण x = 1 जर केले तर आपल्याला काय मिळते 3x²। या ठिकाणी पहा काय मिळेल 3 * x²। x ची व्हॅल्यू काय आहे 1 1² प्लस m * 1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं पाहिजे 0 मिळालं पाहिजे। ही व्हॅल्यू काय मिळाली पाहिजे 0, कारण या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू जी आहे x = 1 ही आपण पुट केलेला आहे, म्हणजे x - 1 हा फॅक्टर होता म्हणून ती पुट केली। पुट केल्यानंतर हा पॉलिनोमियल आपल्याला 0 मिळाला पाहिजे। पण 0 मिळतो की नाही पाहू। मग 0 जर मिळतोय तर मग आपल्याला या ठिकाणी m ची व्हॅल्यू काय, ओके पाहू। या ठिकाणी पहा 3 * 1 चा स्क्वेअर आपल्याला 1 मिळतो प्लस m * 1 m मिळणार आहे इज इक्वल टू 0। या ठिकाणी 3 * 1 = 3 प्लस m इज इक्वल टू 0। या ठिकाणी m ची व्हॅल्यू m इज इक्वल टू हे प्लस 3 आहे ते काय होते या ठिकाणी -3। तर आपल्याला या ठिकाणी काय मिळते -3। m ची व्हॅल्यू काय मिळते -3। म्हणजे आपल्याला या पॉलिनोमियलची व्हॅल्यू आपल्याला 0 आणायची होती। 0 आणण्यासाठी आपल्याला m ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल तर -3 पुट करावी लागेल, जेव्हा x ची व्हॅल्यू काय असेल 1 असेल। ओके फॅक्टर हे समजलं तुम्हाला। x - 1 हा फॅक्टर आहे, म्हणजेच x ची व्हॅल्यू आपण त्यामध्ये पुट जर केली तर आपल्याला त्या पॉलिनोमियलची किंमत काय मिळाली पाहिजे 0 मिळाली पाहिजे। जर 0 मिळवायची असेल तर m ची किंमत काय पुट करावी लागेल तर m ची किंमत काय असेल या ठिकाणी व्हॅल्यू काय असेल -3। ओके तर या ठिकाणी पाहू आपण ऑप्शन आहेत का। या ठिकाणी पहा ऑप्शन x या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 डबल 2 आला, या ठिकाणी हे आपलं रॉंग झालेलं आहे। या ठिकाणी ऑप्शन बी ने चुकलेला आहे। या ठिकाणी बी हा ऑप्शन आपण काय घेऊ 3 घेऊ। या ठिकाणी आपण पुस्तकामध्ये पाहू शकतो एकदा ऑप्शन काय आहेत ते। ओके जर ऑप्शन आपले या ठिकाणी 2 2 म्हणजे चुकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कुठला तरी a किंवा b आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी 3 पाहिजे। ओके सी ऑप्शन -2 आहे, डी ऑप्शन या ठिकाणी काय आहे -4 आहे, म्हणजे आपल्या या ठिकाणी ऑप्शन काय पाहिजे आपल्याला -3 पाहिजे। तो ऑप्शन आपण या ठिकाणी काय घेऊ बी हा ऑप्शन घेऊ, तो आहे -3। ओके देन नेक्स्ट प्रॉब्लेम आहे p of x is equal to x² - 7 √7 x plus 3 then p of 7 √7 is equal to, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला p of x म्हणजे पॉलिनोमियल दिलेला आहे। पहा पॉलिनोमियल या ठिकाणी मी लिहून घेतो। पॉलिनोमियल आहे p of x आहे x² - 7 √7 x प्लस 3 आणि आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय तर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची p of 7 √7 याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची। मग आपण p of 7 √7 जर या ठिकाणी घेतली p of x च्या जागेवर, या ठिकाणी x च्या जागेवर आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची आहे पुट करायची आहे। ही व्हॅल्यू आपण x च्या जागेवर पुट जर करत गेलो तर आपल्याला या कॉलममध्ये याची काय व्हॅल्यू मिळते ते पाहू आपण। या ठिकाणी x² means 7 √7 square minus 7 into √7 into या ठिकाणी पुन्हा आपल्याला 7 √7 x च्या जागेवर आपण घेतलेले आहे ते +3। ओके या ठिकाणी काय व्हॅल्यू मिळते पहा 7² 49 या ठिकाणी इंटू या ठिकाणी पहा तर या ठिकाणी √7 चा स्क्वेअर आपल्याला काय मिळणार आहे तर या ठिकाणी 7 मिळणार आहे। यामध्ये कसलाही चेंज होणार नाही। या ठिकाणी आपण √7 चा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला 7 मिळतो मायनस या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन। पण मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे तर पहा या ठिकाणी 7 * 7 7 7 जा 49 इंटू √7 आणि √7 आपल्याला पुन्हा काय मिळणार आहे 7 मिळणार आहे। ओके √7 * √7 7 and +3। ओके मग या ठिकाणी पहा 49 * 7 या ठिकाणी -49 * 7 म्हणजे हे काय या प्रोडक्ट मधून हा प्रोडक्ट काय होईल या ठिकाणी मायनस होईल आणि आपल्याला फक्त या ठिकाणी काय मिळतील हे +3 जे आहे ते मिळतील। म्हणजेच आपल्याला p of 7 √7 याची व्हॅल्यू काय मिळणार आहे तर ओन्ली 3 मिळणार आहे। या ठिकाणी ऑप्शन आहे ए। ओके हे ऑप्शन आहे आपल्याला। या ठिकाणचे बाकीचे ऑप्शन आपल्याला मिळणार नाहीत जर आपण हे सॉल्व्ह केलं। जर आपण p of x च्या जागेवर आपण 7 √7 जर पुट केले तर आपल्याला आन्सर मिळते 3 आणि आपला या ठिकाणचा ऑप्शन आहे ये ऑप्शन आहे 3। ओके देन नेक्स्ट आपण पाहू नेक्स्ट ऑप्शन प्रॉब्लेम आहे
मल्टिप्लाय x स्क्वेअर मायनस 3 इंटू 2x मायनस 7x क्यूब प्लस 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय अँड राईट द डिग्री ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे या दोघांचा जो काय प्रोडक्ट येणार आहे त्या प्रोडक्टची डिग्री आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय कशाचं प्रोडक्ट करायचं आहे, x स्क्वेअर मायनस 3 इंटू 2x मायनस 7x क्यूब प्लस 4. ओके, या दोघांचं आपण प्रोडक्ट करून घेऊ. मग प्रोडक्ट करताना पहा या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे म्हणजे या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने आपल्याला या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहा या ठिकाणी x स्क्वेअर ने आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू 2x मायनस 7x क्यूब प्लस 4. ओके, देन मायनस 3 ने आपण पुन्हा या पूर्ण ब्रॅकेटला काय करू मल्टिप्लाय. पहा मल्टिप्लिकेशन काय होतंय x स्क्वेअर इंटू 2x या ठिकाणी 2 इंटू x क्यूब, x स्क्वेअर इंटू x या ठिकाणी काय मिळालं आपल्याला x क्यूब मिळतो मायनस x स्क्वेअर इंटू 7x क्यूब या ठिकाणी काय मिळालं 7x रेज टू 5. काय मिळालं या ठिकाणी जेव्हा आपण x स्क्वेअर इंटू x क्यूब करतो या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी आपल्याला बेस काय आहे या ठिकाणी सेम आहे. या ठिकाणी फक्त आपण काय करतो इंडेक्सची काय करतो सम करतो मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, प्लस 4 इंटू x स्क्वेअर काय मिळालं x स्क्वेअर इंटू 4 4x स्क्वेअर मायनस 3 ने आपण मल्टिप्लाय करणार आहोत 3 इंटू 2x 3 टू जा 6x काय मिळणार आहे 3 टू जा 6x मायनस 3 ने मायनस 7 ला मल्टिप्लाय करणार आपण त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला प्लस 3 7 जा 21 x क्यूब या ठिकाणी काय मिळते x क्यूब. त्यानंतर या ठिकाणी मायनस प्लस मायनस 4 3 जा आपल्याला काय मिळणार आहे 12. ओके, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपण काय करतो तर लाईक टर्म एकत्र करतो. लाईक टर्म या ठिकाणी काय मिळतील पहा 2x क्यूब, क्यूबची टर्म या ठिकाणी आहे का तर आहे प्लस 21x क्यूब. ओके, त्यानंतर आपल्याला ज्या टर्म आहे ते आपण क्रमाने घेणार आहोत मायनस 7x रेज टू 5 इथं या ठिकाणी लाईक टर्म नाही झाला प्लस 4x स्क्वेअर लाईक टर्म नाही मायनस 6x लाईक टर्म आहे मायनस 12. ओके, तर हे जे पॉलिनोमियल आहे हे पॉलिनोमियल आपण जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत ग्रेटर इंडेक्स घेणार आहोत. बरोबर, ग्रेटर इंडेक्स घेणार आहोत. मग ग्रेटर इंडेक्स यामध्ये काय आहे तर आहे 5. काय आहे 5 हा काय आहे ग्रेटर इंडेक्स आहे. आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला या प्रोडक्टची काय करायची डिग्री शोधायची आहे. पण डिग्री शोधायची आहे तर डिग्री म्हणजेच काय द ग्रेटर इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. या ठिकाणी व्हेरिएबल आपल्याला x यूज केलेला आहे आणि x चा ग्रेटर इंडेक्स हा काय आहे 5 आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रोडक्टची डिग्री काय होणार आहे 5. ओके, एकदम असं सोपं आहे. या ठिकाणी काय मिळाले आपल्याला डिग्री 5. तर ऑप्शन आपण पाहू ऑप्शन ए आपल्याला 5 आहे. इतर ऑप्शन आपल्याला बघायची आवश्यकता सुद्धा नाही. ओके, तर ऑप्शन आहे 5. नेक्स्ट आपण घेऊ या ठिकाणी लास्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर पॉलिनोमियल. ओके, यापैकी कुठलं लिनियर पॉलिनोमियल आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्याआधी आपण या प्रत्येक पॉलिनोमियलची डिग्री आपण काय मिळते ती पाहू. फर्स्ट पहा x प्लस 5 यामध्ये डिग्री आहे 1 x रेज टू काय असणार इथं 1 या ठिकाणी डिग्री 1 मिळेल. त्यानंतर x स्क्वेअर प्लस 5 या ठिकाणी डिग्री किती आहे याची 2 आहे. ओके, या ठिकाणी काय मिळेल 3 डिग्री मिळते. या ठिकाणी काय मिळते 4 डिग्री मिळते. आपल्याला पॉलिनोमियलचे टाइप्स मिळवण्यासाठी या ठिकाणी डिग्री अत्यंत महत्त्वाची आहे. जर डिग्री 1 असेल ज्या पॉलिनोमियलची डिग्री 1 असेल त्या पॉलिनोमियलला आपण काय म्हणतो तर या ठिकाणी लिनियर पॉलिनोमियल म्हणतो. म्हणजे आपल्याला जे शोधायचं आहे लिनियर पॉलिनोमियल ते आपल्याला फर्स्ट ए ऑप्शन मध्ये मिळून गेलेलं आहे की या ठिकाणी डिग्री 1 आहे म्हणून आपण याला काय म्हणणार लिनियर पॉलिनोमियल. ओके, या ठिकाणी डिग्री 2 आहे. ओके, डिग्री 2 आहे म्हणजेच या ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल म्हणतात. ज्या पॉलिनोमियलची डिग्री 2 असते त्याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. ज्या पॉलिनोमियलची डिग्री ही 3 असते त्याला आपण क्यूबिक पॉलिनोमियल म्हणतो. काय म्हणतो क्यूबिक पॉलिनोमियल. आणि ज्या पॉलिनोमियलची डिग्री ही 4 असते त्याला क्वाड्री पॉलिनोमियल म्हणतो. काय म्हणतो क्वाड्री पॉलिनोमियल. म्हणजे या ठिकाणी डिग्री काय आहे 4 या ठिकाणी 3 या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 1
1 डिग्री आपल्याला काय कशासाठी पाहिजे तर लिनियर पॉलिनॉमियल साठी आपल्याला काय पाहिजे तर डिग्री 1 पाहिजे. या ठिकाणचं ऑप्शन बी आहे x+5 हा आपला काय आहे लिनियर पॉलिनॉमियल आहे. इतरही आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कुठला आहे किंवा यापैकी क्यूबिक पॉलिनॉमियल कुठला आहे. यासाठी आपल्याला हे सर्व ऑप्शन या ठिकाणी आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके.